जनावर चोरीचे 12 गुन्हे दाखल असलेला तडीपार आरोपीस गावठी पिस्टलसह स्थानिक गुन्हे शाखा अकोलाने केले अटक. दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांच्या आदेशाने आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला जिल्ह्यात अवैध रकमेची वाहतूक व अवैध दारू, अंमली पदार्थ, अग्निशस्त्र इत्यादी बाळगणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पथक अकोला शहरात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला हद्दीत कागजीपुरा मस्जिदजवळ मच्छी मार्केट इसम नामे मोहम्मद रोशन मोहम्मद मुसा हा माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेश क्रमांक माननीय पोलीस अधीक्षक 74/2024 दिनांक 17 जून 2024 अन्वये अकोला जिल्ह्यातून 1 वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेला इसम हा लोकांमध्ये दहशत पसरविण्याचा उद्देशाने त्याच्याजवळ अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगून घरी हजर असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली. अशा माहितीवरून पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला हद्दीत कागजीपुरा मस्जिदजवळ मच्छी मार्केट येथील आरोपीच्या घरातून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने माननीय उपजिल्हाधिकारी यांचे FTS पथक क्रमांक 1 सह संशयित इसमास ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव मोहम्मद रोशन मोहम्मद मुसा वय 21 वर्ष राहणार कागजीपुरा मस्जिदजवळ मच्छी मार्केट अकोला असे सांगितले. वरून त्याला तडीपार असताना घरी हजर असण्याचे कारण विचारले असता त्याने उडवाउडीचे व असमाधानकारक उत्तरे दिली. अग्निशस्त्र संबंधाने त्याच्या घराची घरझडती घेतली असता घरात असलेल्या गादीचे खाली एक गावठी बनावटी रिव्हॉल्वर ज्यामध्ये 6 राऊंड लोड करता येईल अशी बनावट असलेली एक ट्रिगर असलेली जुनी वापरती लोखंडी बंदूक किंमत अंदाजे 25,000 रुपये तसेच 2 जिवंत कारतूस किंमत अंदाजे 1,000 रुपये असा एकूण 26,000 रुपयांची अवैधरित्या बाळगताना मिळून आल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन रामदासपेठ अकोला येथे कलम 325 आर्म ॲक्ट सह कलम 142 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे. तसेच नमूद आरोपी याच्या विरुद्ध यापूर्वी चोरी जनावर चोरीचे 12 गुन्हे दाखल आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024चे आचारसंहिता कालावधीत अकोला जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र बाळगण्याचा कलम 325 आर्म ॲक्ट प्रमाणे एकूण 6 कारवाई करण्यात आली आहेत. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन अकोला यांनी केली आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.